ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि वरिष्ठ तिन्ही गोष्टी या महिन्यामध्ये सामावलेल्या आहेत. पण ज्येष्ठ महिन्याला असा वरदहस्त लाभला की ज्येष्ठ महिन्याच्या प्रथम दिवसापासून अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि साध्या मराठीमध्ये त्याला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. हे तिन्ही शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. आपण बघितलं तर बऱ्याच वेळा आपण पाप आणि पुण्य हे दोन शब्द ऐकलेले आहेत. परंतु अनेक वेळा असं होतं की पुण्य करण्याकरता, पुण्याची पुंजी जमावण्याकरता आणि पुण्य कर्म करण्याकरता आपल्याकडं अपुरं ज्ञान असतं किंवा त्याचा यथार्थ विधी आपल्याला माहिती नसतो आणि त्याचा निश्चित समय कोणता आहे हे सृष्टी चक्राच्या आदी मध्यांताची माहिती नसल्यामुळं, इतिहास माहिती नसल्यामुळं आपल्याला ते समजू शकत नाही किंवा आपल्याला ते उमजू पण शकत नाही. परंतु आपण पाहतो की ज्या वेळेला 12 महिने पूर्ण होऊन एक वाढीव महिना येतो, म्हणजे 13वा महिना, आणि या 13वा महिना जो वाढीव महिना आहे त्याचं नावच आहे अधिक मास. तर मान्यता अशीच आहे की अधिक महिना याच्याकरताच आहे. समजा आपल्याला काही ना काही अडचणीमुळं, काही ना काही कारणामुळं, कारण तर अनेक आहेत, आणि त्या अनेक कारणांच्या मुळं आपल्याला पुण्याची पुंजी वाढवण्याकरता, पुण्यात्मा बनवण्याकरता आपल्याला समजा वेळच मिळाला नाही असंही धरून चला. पण म्हणतात 12 महिन्यामध्ये जे आपण करू शकलो नाही ते या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोणते न कोणते नियम, मग कोणी शिवमंदिरामध्ये 108 वाती जाळतील, कोणी शिवमंदिराला प्रदक्षिणा घालतील, कोणी काहीतरी 108 फळांचं कशाचं तरी वस्तूचं दान करतील. म्हणजे जास्तीत जास्त पुण्याचा संचय जमा करण्याकरता कोणता ना कोणता नियम मनुष्य आपल्या जीवनामध्ये या महिन्यात जरूर करतो. पण एका महिन्यामध्येच आपण करून करून तरी किती करणार? तर या अधिक महिन्यामध्ये आपण आपली जी अंतरात्मा आहे, कारण चाहे पाप चाहे पुण्य, चांगलं वाईट, चांगले संस्कार, पवित्र संस्कार, अपवित्र संस्कार हे तर आपल्या अंतरात्म्यामध्ये समाविष्ट होत असतात आणि धारण होत असतात. परंतु प्रथम आपल्याला माहिती पाहिजे की पुण्य कशाला म्हटलं जातं. कारण आजच्या कलियुगामध्ये गायन आहे ना की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला पुण्य समजती पापाला. पहिल्यांदा आपल्याला राईट काय, रॉंग काय, सत्य काय, असत्य काय, विनाशी काय आणि अविनाशी काय, या दोन्ही गोष्टीचं अंतर आपल्याला समजण्याकरता अध्यात्माचा म्हणजे सहज राजयोगाचा अभ्यास पाहिजे. सहज राजयोगाच्या अभ्यासावरच आपण उत्तमात उत्तम जीवन पद्धतीचा, ज्याला आजच्या आधुनिक भाषेमध्ये लाईफस्टाईल म्हटलं जातं, म्हणतात ना की ही आजची लाईफस्टाईल आहे. परंतु ज्यांना आपण पुरुषोत्तम म्हणत होतो, मग चाहे ते श्रीकृष्णजी असतील, श्रीरामजी असतील, काही इतिहासातले महापुरुष असतील, या सर्वांच्या जीवनामध्ये जे उत्तमात उत्तम होतं त्या 3 गोष्टी होत्या. एक त्यांचे सशक्त विचार, दुसऱ्या त्यांच्या शुभ भावना आणि तिसरे त्यांचे पवित्र संस्कार.